यावेळी हिंदी भाषेचा GR रद्द केल्यानंतर येवल्यात मनसैनिकांनी जल्लोष केला। फटाके फोडून आणि पेढे वाटून मनसैनिकांनी जल्लोष साजरा केला। उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिक आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेने एकत्र जल्लोष साजरा केला। मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आलेली आहे। येवल्यात मनसैनिकांनी जल्लोष केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर यावेळी जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झाल्याचं यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर येवल्यात मनसैनिकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो। हिंदी भाषेचा GR रद्द केल्यानं हा जल्लोष साजरा करण्यात आला। येवल्यातली ही दृश्ये फटाके वाजवून घोषणाबाजी करत यावेळी जल्लोष साजरा करण्यात आला। येवल्यात सेना मनसेचे कार्यकर्ते एकत्र जल्लोष साजरा करतायत। आपल्यासोबत काही मनसेचे आणि सेनेचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, आज तुम्ही जल्लोष साजरा करताय, काय सांगाल? नक्कीच आम्हाला आनंद वाटतोय की सन्माननीय राज साहेबांनी फेब्रुवारीपासून 2025 पासून हा मुद्दा मराठी विषयाचा हा मुद्दा लावून धरलेला होता आणि हिंदी सक्तीला महाराष्ट्रामध्ये आम्ही पटवून घेणार नाही हा मुद्दा सन्माननीय राज साहेबांनी ज्यावेळेस घोषणा केली या संदर्भात 5 तारखेला सन्माननीय राज साहेबांनी सांगितले होते की झेंडा कुठलाही नसेल, फक्त अजेंडा असेल, हा मराठीचा अजेंडा असेल। त्या संदर्भात उद्धव साहेबांनी देखील त्या याचं समर्थन केलेलं होतं आणि या मोर्चाला देखील त्यांनी पाठिंबा दिलेला होता। नक्कीच हा ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या धास्तीने भाजप सरकारने हा कुठेतरी निर्णय घेतलेला आणि एवढे याच्यात मी एक महत्वाचं सांगतो की यांनी जर समिती स्थापन करणार असे सांगितलेले होते। या समितीच्या संदर्भात जर त्यांनी परत या समितीने जर अहवाल दिला आणि हिंदी विषय जर लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना कुठेही महाराष्ट्रात फिरू देणार नाही। आपल्यासोबत शिवसेनेचे देखील पदाधिकारी, काय सांगाल, आज बऱ्याच दिवसानंतर शिवसेना मनसे मुंबईत एकत्र दिसणार होते, मात्र येवल्यात आता एकत्र दिसताय, काय सांगा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न केला सरकारने, त्याच्या विरोधात येत्या 5 तारखेला दोन्ही बंधू एकत्र येणार होते। तर दोन्ही बंधू एकत्र येऊ नये म्हणून या सरकारला धाक पाडलेला होता। आता मी हिंदीत फक्त 2 शब्द सांगतो का हे डर जरुरी था। दर्शन किल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।